इतिहासकारांनी, बखरकारांनी सर्वात जास्त अन्याय केलेली व्यक्ती म्हणजे कविराज कलश. छत्रपती संभाजी महाराजांना अखेरच्या क्षणापर्यंत साथ दिलेल्या कवी कलश यांची गेल्या काही वर्षांपर्यंत बरीच बदनामी करण्यात आली. त्यांचा खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचू दिला गेला नाही. पण हे कविराज कलश नेमके कोण होते? तर कवी कलश मूळचे उत्तर प्रदेशचे कनोजी ब्राह्मण. त्यांच्या पूर्वायुष्याबद्दल जास्त माहिती नाही, पण काही ठिकाणी त्यांचा उल्लेख केशव भट्ट कबजी असा आढळतो. त्यामुळे ते त्यांचं मूळ नाव असू शकतं. काही जणांच्या मते आग्र्याहून सुटकेच्या प्रसंगी महाराजांनी बाल शंभूराजेंना मथुरेत ठेवलं होतं, तेव्हा त्यांची आणि कवी कलश यांची पहिली ओळख झाली. मात्र याबद्दल अनेक मतमतांतर आहेत. उत्तरेत औरंगजेब बादशहा बनल्यापासून रयतेवरचा जुलूम वाढला होता. त्याने इतर धर्मांचा छळ सुरू केला, धार्मिक स्थळांची विटंबना केली. त्याच्या अन्यायाला कंटाळून अनेक विद्वान लोक दक्षिणेत येऊ लागले. त्यांना एकच आधार दिसत होता, तो म्हणजे शिवरायांनी स्थापन केलेलं हिंदवी स्वराज्य. शिवरायांच्या राज्याभिषेकानंतर उत्तरेतून येणाऱ्यांचा ओघ सुरू झाला. छत्रपती शिवाजी महाराज विद्वत्तेचे भोगते होते. त्यांनी या साऱ्यांना आधार दिला. त्यांच्या दरबारात कवी परमानंद होतेच, शिवाय उत्तरेच्या छत्रसाल राजाच्या दरबारातून आलेले कवी भूषण हे देखील शिवकालातील महत्वाचे कवी होते. याच काळात कवी कलश देखील उत्तरेतून महाराष्ट्रात आले असावे आणि तेव्हा त्यांची युवराज संभाजी महाराजांशी भेट झाली असावी. माँसाहेब जिजाऊंच्या संस्कारात वाढलेले संभाजी महाराज रणनीतीमध्ये कुशल होतेच, मात्र त्यांचा संस्कृत आणि फारसी भाषेचाही अभ्यास गाढा होता. ते पंडित होते. त्यांनी बुधभूषण, नायिका भेद, सात शतक, नखशिख असे ग्रंथही लिहिले होते. काव्यशास्त्र विनोदाची त्यांना जाण होती. धर्मशास्त्रावर होणाऱ्या वादविवादांमध्ये ते सहभागी होत असत. यातूनच अष्टपैलू विद्वान म्हणून ओळख असलेल्या कवी कलशांच्या ब्रजभाषेतल्या काव्याचे संभाजी महाराज चाहते झाले. शिवरायांच्या मृत्यूनंतर दरबारातील अनेकांनी संभाजी महाराजांना गादीवर बसण्यास आडकाठी आणण्याचा प्रयत्न केला. यात अष्टप्रधान मंडळातील अनेक जण होते. मात्र शंभूराजांची रयतेमध्ये लोकप्रियता अफाट होती. स्वराज्याचं हित ओळखून सरसेनापती हंबीरराव मोहितेंनी देखील त्यांनाच पाठिंबा दिला आणि संभाजी महाराज छत्रपती बनले. त्यांनी राज्यकारभाराची घडी बसवली. मात्र त्यांच्या विरोधात असलेल्या अष्टप्रधान मंडळाने अनेक कट कारस्थानं केली. मुघलांपासून पोर्तुगीजांपर्यंत अनेक शत्रूंना एका वेळी तोंड द्यावं लागलेल्या संभाजी महाराजांना या स्वकीयांच्या विखारी राजकारणाचा देखील सामना करावा लागला. त्यांच्यापासून सुटका करून घेण्यासाठी शंभूराजांनी आपल्या विश्वासातल्या कवी कलश यांची मदत घेतली. साधारण 1686 साली साष्टीबारची पोर्तुगीजांवरची मोहीम आटपून रायगडावर परतलेल्या संभाजी महाराजांनी कवी कलशांना कुलमुख्यत्यार पदाची जबाबदारी दिली. हे प्रशासनातलं प्रमुख पद होतं. संभाजी महाराज छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये कवी कलश यांचा सल्ला घेऊ लागले. त्यांना छंदोगामत्य ही पदवी बहाल केली आणि अष्टप्रधान मंडळाचं महत्त्व कमी झालं. कवी कलश यांच्यामुळे अण्णाजी दत्तो यांच्यासारख्या अष्टप्रधानांचा जळफळाट होऊ लागला. त्यांच्याबद्दल अनेक अफवा पसरवण्यास सुरुवात याच काळात झाली. कवी कलश हे संभाजी महाराजांना गूढ विद्या शिकवतात, त्यांना मदिरेची सवय लावतात असे घाणेरडे आरोप सुरू करण्यात आले आणि याला वैतागून कवी कलशांनी महाराष्ट्र सोडून उत्तरेत परत जाण्याची तयारी केली. परंतु संभाजी राजांनी तुमच्या एवढा भरवसा आम्ही दुसऱ्या कोणावर ठेवू शकत नाही असं ठणकावून सांगत त्यांना थांबण्याचा आग्रह केला आणि यामुळेच कवी कलश थांबले. त्यांनी आपल्या कर्तव्यात कुठेही कुचराई येऊ दिली नाही. कविराज कलश मोठे पराक्रमी आणि रणनीतिकारही होते. त्यांनी संभाजी महाराजांच्या गैरहजेरीत शहाबुद्दीन खानाचे रायगडावरील आक्रमण वेशीवरच मोडून काढले. याच कवी कलश यांच्यावर महाराजांनी कुडाळ आणि डिचोलीचे बारूदखाने चालवण्याची जबाबदारी दिली होती. याच कवी कलशांनी गणोजी शिर्केंच्या फितुरीनंतर पन्हाळा मुघलांच्या घशात घालण्याचा डाव केला होता, तो हाणून पाडला. संभाजी महाराजांचा कवी कलश यांच्यावर इतका विश्वास होता की कवी कलश शेवटपर्यंत सावलीप्रमाणे त्यांच्या सोबत राहिले. जेव्हा स्वराज्याचा खात्मा करण्यासाठी मुघल बादशहा औरंगजेब स्वतः दक्षिणेत उतरला, तेव्हा त्याचा सामना कसा करायचा याची योजना बनवण्यासाठी संगमेश्वर इथे संभाजी महाराजांनी निवडक लोकांची बैठक घेतली. त्यात कविराज कलशही हजर होते. पण दुर्दैवाने औरंगजेब बादशहाला ही बातमी कळली आणि त्याने पन्हाळ्याजवळ असणाऱ्या मुकर्रब खानाला संभाजी राजांना पकडण्याच्या गुप्त मोहिमेवर पाठवलं. घात झाला. संगमेश्वरी स्वराज्याचे छत्रपती शंभूराजे मुघलांच्या तावडीत सापडले. कवी कलश तेव्हाही संभाजी राजांसोबतच होते. तेही लढता लढता महाराजांच्या सोबत कैद झाले. मुकर्रब खानाने त्यांना बहादूर गडावरील औरंगजेबाच्या छावणीकडे नेलं. औरंगजेबाने त्यांचा प्रचंड छळ केला.
संभाजी महाराजांना धर्मांतर करून आपला मांडलिक होण्यासाठी राजी करण्यास या कवीचा उपयोग होईल असं बादशहाला वाटत होतं. त्याने कलशांना वेगवेगळी आमिष दिली, पण कविराज कलश बदले नाहीत. संभाजी महाराजांसोबत त्यांचेही अतोनात हाल करण्यात आले. असं म्हणतात की या प्रसंगी कवी कलश यांनी संभाजी महाराजांवर एक काव्य रचलं होतं आणि साखळ दंडांनी बंदिस्त अशा अवस्थेत औरंगजेबासमोर ते म्हणूनही दाखवलं होतं. यावन रावण की सभा संभू बंध्यो बजरंग, लहू लसत सिंदूर सम खूब खेलो रणरंग, जो रबी छबी लखत ही खद्योत होत बदरंग, त्यो तव तेज निहार के तखत त्यजो अवरंग. याचा अर्थ असा की रावणाच्या सभेत शिष्टाई करण्यास आलेल्या बजरंगाला ज्याप्रमाणे बांधून ठेवलं होतं, त्याप्रमाणेच हे शंभू राजा तू आज इथे बांधला गेला आहेस. युद्ध करताना तुझ्या अंगात झालेल्या जखमांमुळे आणि त्यातून वाहणाऱ्या रक्तामुळे तू अंगात शेंदूर फासलेल्या हनुमानाप्रमाणे भासत आहेस. ज्याप्रमाणे तेजो भास्कर रवी म्हणजे सूर्य उगवला की परप्रकाशी काजवे निस्तेज होऊ लागतात, त्याप्रमाणेच याही अवस्थेतील तुझं तेज सहन होत नसल्यामुळे हा यवनाधाम औरंग्या स्वतःचे सिंहासन सोडून तुझ्या पुढे नतमस्तक झाला आहे. हे काव्य ऐकून रागाने लाल झालेल्या औरंगजेबाने त्यांची जीभ हासडण्याची आज्ञा दिली. संभाजी महाराज आणि कवी कलश या दोघांचेही डोळे फोडण्यात आले. त्यांची विदूषकाचे कपडे घालून धिंड काढली, पण त्यांनी हे अत्याचार सहन केले. आपला ताट बाणा सोडला नाही. इतकं झाल्यावरही शेवटचा प्रयत्न म्हणून औरंगजेबाने कवी कलशांकडे एक पत्र दिलं आणि त्यावर सही करायची मागणी केली. ते पत्र महाराणी येसूबाईंना रायगड खाली करून स्वराज्य मुघलांच्या हवाली करण्याबद्दल होतं. पण शिवरायांच्या स्वराज्याच्या मिठाशी, शंभूराजांच्या मैत्रीशी कवी कलश यांना बेईमानी करणं शक्यच नव्हतं. स्वराज्य धर्माचं रक्षण करणारे संभाजी महाराज आणि त्यांच्या सोबतीला कवी कलश यांचा शिरच्छेद करण्यात आला. त्यांच्या मृतदेहाची विटंबना करण्यात आली, पण त्यांचं हौतात्म्य वाया गेलं नाही. त्यांच्याच रक्ताची शपथ घेऊन अनेक मावळे पेटून उठले आणि शिवरायांच्या स्वराज्याची कीर्ती दिगंतात पोहोचली. आजही तुळापूर इथे छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी शेजारी कविराज कलश यांची देखील समाधी उभी आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.